आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक अशी बाजरीच्या पिठाची इडली कशी करायची ते आपण पुढे पाहूयात। इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच 140 ग्रॅम पीठ आहे। हे मी चाळून घेतलेलं आहे पीठ। त्याच्यामध्ये मी 50 ग्रॅम बारीक रवा घालत आहे। तुम्ही रवा जर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता। या वाटीने मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि या छोट्या वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी एक मिरची चिरलेली मी घालून घेतलेली आहे। मिरचीचं मी बी काढलेलं आहे जेणेकरून मिरची ही तिखट लागू नये। लसूण अद्रक पेस्ट टाकून घेऊयात 1 चमचाभर। चवीपुरतं मीठ टाकूया। अर्धी वाटी मी दही टाकत आहे। थोडं नॉर्मल टेम्परेचरचंच दही वापरा, फ्रीज मधलं काढून लगेचच्या लगेच थंड दही वापरू नका। बॅटर मध्ये मी अर्धी वाटी मटार वापरत आहे। अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। वाटीने मी दही घातलं आहे, त्याच वाटीने मी थोडंसं पाणी टाकत आहे। हे मिश्रण मी चमचेच्या साहाय्याने मिक्स करून घेत आहे। जसं पाणी लागेल तसं आपल्याला या मिश्रणामध्ये ऍड करायचं आहे। हे बॅटर भिजवण्यासाठी मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। या बॅटर मध्ये रवा असल्यामुळे हे बॅटर आपण साधारण 10 मिनिटांसाठी असंच भिजत ठेवूयात। बॅटर भिजत आहे तोपर्यंत इडली सोबत खाण्यासाठी आपण चटणी तयार करून घेऊयात। त्याच्यासाठी मी एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत। अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकत आहे। तुम्ही हवं तर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता। डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही ओल्या किंवा सुक्या खिसाचाही वापर करू शकता। आता याच्यामध्ये मी 2 ते 3 लसूण पाकळ्या व 1 तुकडा अद्रकीचा टाकत आहे। हिरवी मिरची टाकत आहे। हिरवी मिरची ही तिखट असल्यामुळे मी एकच हिरवी मिरचीचा वापर करत आहे। आता त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस वापरत आहे। अर्धा चमचा साखर टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकूया। धना जिरा पूड 1 चमचा। ह्या चटणीमध्ये मी 1 ते 2 चमचे पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊयात आपण मिक्सरच्या साहाय्याने। या कन्सिस्टन्सीची मी अशी चटणी वाटून घेतलेली आहे। ही चटणी वाटायला मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। आता आपण चटणीला फोडणी देण्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात। पॅन मध्ये मी 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे। 1 चमचाभर मोहरी घालून घेऊयात। मोहरी छान फुलली की आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर उडीद डाळ घालून घ्यायची आहे। उडीद डाळ ही चटणीमध्ये टाकल्यामुळं चटणी खाताना खूप छान लागते, चटणीची टेस्ट वाढते। आता त्याच्यानंतर आपण 4-5 कढीपत्त्याची पाने टाकूया। थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला ही फोडणी चटणीवरती व आपण मगाशी जे बॅटर भिजवलं आहे त्याच्यावरती घालून घ्यायची आहे। मोहरी छान अशी फुललेली आहे। आता तयार फोडणी मी ह्या चटणीवरती घातलेली आहे आणि उरलेली फोडणी आपण हे जे मगाशीचं बॅटर भिजवलेलं आहे त्याच्यावरती घालून घेऊया। ही फोडणी घातलेली आहे ती आपण या चटणीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊया। तयार झालेल्या चटणीवरती मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। किती मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। दिसायलाही किती छान कलर आलेला आहे या चटणीला। या बॅटरमध्ये आपण फोडणी घातलेली होती ते बॅटर आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊयात। फोडणी जी आपण या बॅटरमध्ये घातलेली आहे ती मिक्स करून घेऊयात। फोडणी घातल्यामुळं इडली ही फार चविष्ट लागते। आता ह्या इडलीच्या प्लेटला आपण असं ब्रशनी तेल लावून घेऊयात, त्याच्यामुळे इडली ही स्टँडला चिटकणार नाही। 1 चमचाभर मी ग्रीन इनो वापरत आहे, ते आता या बॅटरमध्ये आपण टाकून घेऊयात व इनो ॲक्टिवेट होण्यासाठी मी याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घेत आहे। असं केलं की इनो व्यवस्थित मिक्स होतो बॅटरमध्ये। इनो घातला की ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे। आता आपण हे इडलीच्या प्लेटामध्ये बॅटर टाकून घेऊयात। इकडे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं होतं। आता त्याच्यामध्ये हाय फ्लेमवरती आपण ही इडली आपण साधारण 10 मिनिटांसाठी वाफाळून घेऊयात। इडली स्टँडवर असं काहीतरी तुम्ही जड वस्तू ठेवा जेणेकरून इडली स्टँडमधली वाफ बाहेर येणार नाही। ही वाफाळलेली इडली आपण आता काढून घेऊयात। ही इडली किती मस्त झालेली आहे। ही इडली किती मस्त तयार झालेली आहे। या इडलीला जाळीही किती छान पडलेली आहे। या इडलीमध्ये आपण दही टाकल्यामुळे अशी सुंदर अशी जाळी पडलेली आहे या इडलीला। आपण सततच तांदळाची इडली खातो, या पद्धतीने तुम्ही एकदा बाजरीच्या पिठाची इडली जरूर करून पहा। तुमच्या मुलांच्या डब्यालाही देऊ शकतात। ही खूप पौष्टिक अशी इडली आहे।